नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता मी आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू रेल्वे स्टेशन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिथूनच 3 किलोमीटर अंतरावरती ना एक छान अशी चिकूची वाडी आहे आणि या चिकूच्या वाडीमध्येच ना हे प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे. तर याच्यामध्ये ना 11 गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत. तर आता बघा, म्हणजे प्रत्येक मुंबईमधला माणूस त्याची अशी इच्छा असते की बाबा थोडे पैसे आपण एखाद्या फ्लॅटमध्ये टाकावे, थोडे म्युच्युअल फंडमध्ये, थोडे गोल्डमध्ये आणि थोडी क्लिअर टायटल लँड परचेस करावी. पण चांगली लँड मुंबईच्या जवळ मिळतच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कोणत्याही काळी विरार, वसई इथे लँड अवेलेबल होती, नारासोपारा, पण त्यावेळी आपण लँड घेतली नाही. सेम थिंग नवी मुंबई, पनवेल इथे पण लँड अवेलेबल होती, आपण घेतली नाही. आणि त्यानंतर मग तिथे जमिनीचे भाव एवढे वाढले, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि आपली ती ऑपॉर्च्युनिटी हुकली. पण आज पण पालघर जिल्ह्यामध्ये आता मी जिथे आहे, म्हणजे डहाणू रेल्वे स्टेशन पासून 3 किलोमीटर, म्हणजे इमॅजिन करा, जेव्हा इथे पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण पोर्ट क्रिएट होईल किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल किंवा आपली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे, तर त्याचं स्टेशन पण पालघर जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याचबरोबर मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे पण आहे. सो अशा प्रकारे म्हणजे पालघर जिल्हा एक डेव्हलपमेंटचं सेंटर बनणार आहे आणि जिथे एवढा मोठा पोर्ट बनणार आहे, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट आहे, तर इमॅजिन करा इथे केवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. मोठमोठ्या कंपनीज इथे येणार आहेत आणि या कंपनीमध्ये राहायला येणारे लोक कुठेतरी राहणार, राईट. आणि अशा वेळी त्यांना जर असे प्लॉट मिळाले 11 गुंठ्याचे, म्हणजे एक 5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक चांगली इमारत उभी राहते. तर 11 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही 2 प्लॉट किंवा तुम्ही जर मोठी जागा घेतली, 1 एकरचा लँड पार्सल घेतलं, तर उद्या तुम्ही इथे एखाद्या मोठ्या बिल्डिंगचा कॉम्प्लेक्सच क्रिएट करू शकता. आणि ही जी लँड आहे, मी तर म्हणतो की लँड सारखी इन्व्हेस्टमेंट नाही, मी लँड बोलतोय. फ्लॅट मी तर म्हणेन, तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, स्वतःचं एक घर असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला अजून एखादा फ्लॅट वगैरे परचेस करायचा आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून, किंवा तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 वेगवेगळे फ्लॅट, तर ठीक आहे. पण त्याच्या बियॉन्ड जाऊन यू शुड डायव्हर्सिफाय युअर इन्व्हेस्टमेंट. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्ही गोल्डमध्ये केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँडमध्ये केली पाहिजे. कारण आज आपण जवळजवळ 150 करोडची लोकसंख्या असलेला देश आहे आणि याच्यामध्ये दिवसेंदिवस लँड स्केअरसिटीमध्ये चालली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे, आता मुंबई पुणे ही पण एक बुलेट ट्रेन डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे MMR रिजनमध्ये जो पण भाग येतो, तर त्यातल्या जागेला उद्या सोन्याचा रेट येणार आहे. ऑल ओव्हर भारतामधून लोक इथे येत आहेत, जागा घेत आहेत. आता बघा, काही लोक म्हणतील की त्यांना जागा देता कामा नये, त्यांना विरोध केला पाहिजे, पण लिगली तरी आज असं कोणतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लॉ नाहीये की आउटसाइडर्स इथे महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर लँड बाय करू शकत नाहीत. बघा, तसा लॉ आज गोव्यामध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर तसा लॉ पास झाला तर उत्तमच. पण जर तसा लॉ नाहीये, तर बघा, ऑल ओव्हर इंडियामधून जे पण लोक आहेत तर ते इथे येणार आहेत, लँड परचेस करणार आहेत. तर त्याच्या आधीच आपणच आपली ही जी लँड आहे ही रिक्लेम करणं आवश्यक आहे. ओके, इथली जी लँड आहे, आज मोठमोठे लँड पार्सल्स आहेत. ओके, मेजरली हे जे चिकूच्या वाड्या आहेत, ओके, या पारसी कम्युनिटी होत्या किंवा गुजराती मारवाडी कम्युनिटी मोठ्या प्रमाणात होत्या. ओके, सो त्यांनी आज एवढ्या मोठ्या लँड पार्सल, म्हणजे चिकूची शेती आहे ती आता फिजिबल राहिली नाहीये, तर त्याच्यामुळे त्यांनी आता या लँड पार्सल्स विकायला काढलेले आहेत. आता 25 एकरचं लँड पार्सल विकत घेणं शक्य नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही 11 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर ही जी लँड आहे तर ती तुम्ही परचेस करू शकता. आज मस्तपैकी कंपाऊंड केलेली लँड तुम्हाला इथे मिळते आहे. जे डेव्हलपर आहेत ते पण मराठीच आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मोठा असा 9 मीटरचा रस्ता दिलेला आहे, प्रॉपर गेट आहे, प्रॉपर तुमच्या जागेला कंपाऊंड करून मिळतं, लाईट मिळते, वॉटर मिळतं. अजून काय पाहिजे मला सांगा. तर असा हा प्रोजेक्ट आहे आणि मी तर नेहमीच आवाहन करेन की जे पण लोक खाली कमेंट करत राहतात की बाबा मराठी माणसांना विक, तर मराठी माणसांनो या जागा आहे, मस्त सोन्यासारखी जागा आहे, डहाणू रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे, 3 किलोमीटर वरती आहे. मराठीमधून व्हिडिओ बनवतोय, डेव्हलपर पण मराठीच आहेत. जर तुमची एवढी इच्छा आहे तर पैसे घेऊन या, इथे तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करा. सोन्यासारखी लँड आहे, तुमच्या जनरेशनसाठी ही वेल्थ, तुमच्या 2nd जनरेशन 3rd जनरेशनसाठी ही लँड वेल्थ क्रिएट करणार आहे. आणि तुम्हाला पण ऑब्व्हियसली, म्हणजे इथे जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा इथे जमिनीचा रेट 1 लाख रुपये गुंठा, 1.5 लाख रुपये गुंठा होता, तो आज 3.5 लाख रुपये गुंठ्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे हार्डली 5 वर्षामध्ये प्राइजेस डबल टू ट्रिपल झालेले आहेत. ओके, सो या प्राइजेस दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. ओके, सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की विचार करा. आणि आपल्या डहाणूमध्ये 11 गुंठ्याचे प्लॉट आहेत. 11 गुंठे घ्या, 20 गुंठे घ्या, 1 एकर घ्या, 3.5 लाख रुपये गुंठा या रेटने जागा अवेलेबल आहे. इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.